वळूयात पुढील बातमीकडे। भोंदूबाबा खरातच्या संस्थांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला। दारणा धरणातून रोज 39 लाख लिटर पाणी त्याला मिळत होतं। श्री शिवनिका संस्थानला मराठवाड्याच्या हक्काचं पाणी देण्यात येत होतं। पिण्याच्या पाण्यावर बाग फुलवण्यात आली होती। नाशिक येथील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानला मराठवाड्याच्या हक्काचं 39 लाख लिटर पाणी देण्यात येत होतं। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून खरातच्या संस्थेला हे पाणी देण्याची फाईल मागवण्यात आली होती। भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यानं राजकीय वजन वापरून त्याच्या मिरगाव येथील संस्थेला 39 लाख लिटर पाणी मिळवून घेतल्याची बाब उघडकीस आली आहे। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं त्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे हक्क कशाच्या आधारे देण्यात आले याची तपासणी सुरू झाली। त्याशिवाय त्यानं आजपर्यंत पाणीपट्टी भरली आहे का, पिण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाण्याचा अन्य कशासाठी वापर करण्यात आलाय का याचीही पडताळणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। विजय, आपण पाहतो 39 लाख लिटर पाणी जे मराठवाड्याच्या हक्काचं होतं ते या भोंदूबाबाला देण्यात येत होतं। आता त्या संदर्भातली चौकशी होणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच पर्यंत बघितलं तर एकीकडे मराठवाड्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग मंडळाकडून या भोंदूबाबाच्या संस्थेनं तब्बल 39 लाख लिटर पाणी जे आहे ते दररोज पुरवठा करण्यात येत होतं आणि त्यामुळे मराठवाड्यात पाणी टंचाई देखील निर्माण झाल्याची पाहायला मिळाली होती। मात्र आता मिरगाव येथील संस्थेला हे 39 लाख लिटर पाणी त्या ठिकाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती आता समोर आली होती। त्यानंतर आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संबंधित संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते पाटबंधारे विभागाला मागितलेले आहेत। आतापर्यंत त्यांना किती पाणी पुरवठा देण्यात आला, त्याचबरोबर या पाणी पुरवठा केला होता तो कोणत्या आधारे पाणी पुरवठा करण्यात आला होता, त्याचबरोबर आतापर्यंत देण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याची पट्टी यांनी भरली आहेत का, हे देखील आता या बाबतीत संपूर्ण चौकशी जी आहे त्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी लावल्याची पाहायला मिळत आहे। सिरनेर येथील मिरगाव या शिवकालीन संस्थेला त्यांनी हा पाणी पुरवठा केला होता। त्यामुळे आता कोणत्या आधारे हा पाणी पुरवठा केला होता याची देखील चौकशी जी आहे ती आता लावण्यात आलेली आहे आणि पाणी पुरवठा जो आहे तो आता कालपासून या ठिकाणचा बंद करण्यात आलेला आहे। जी विजय, हा पाणी पुरवठा केवळ शिवनिका या संस्थानला होत होता की काही गावांना, गावकऱ्यांनाही याचा लाभ होत होता? नक्की जर बघितलं केवळ त्या संस्थेला हा पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। त्या संस्थेमध्ये 39 लाख लिटर दररोज हे पाणी पुरवठा केला जातो। आतापर्यंत त्या ठिकाणच्या कोणत्याही नागरिकांना किंवा गावांना हे पाणी पुरवठा केला जात नसल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। कॅप्टन अशोक खरात यांनी स्वतःचं वजन वापरून, राजकीय नेत्यांचा वजन वापरून हे संपूर्ण पाणी पुरवठा जो आहे तो स्वतःच्या संस्थेकडे वळवला असल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे आता नेमकी हे पाणी पुरवठा कशा संदर्भात वापर एवढा पाण्याचा केला जात होता याची देखील चौकशी जी आहे ती आता बसवण्यात आलेले। राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते मागवलेले आहेत। आता पाटबंधारे विभाग जे आहे ते देखील यांचे पाणी जे आहे ते आता या ठिकाणचं बंद केलेलं आहे आणि संपूर्ण अधिकारी जे आहे ते या बाबतीत आता चौकशी करणार आहेत हे पाणी नेमकी कुठे एवढा पाण्याचा वापर केला जात होता या बाबतीत। जी विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।